नमस्कार मित्रांनो, मी प्रणित दीपक खांडेकर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज आहे आपल्या बाप्पाचा शेवटचा दिवस। आज बाप्पाचा दिवस आहे म्हणून बाप्पा त्यांच्या गावाला जातो। नंतर आपले बाप्पा लास्टचा दिवस आपल्यासोबत राहतील। त्याला बाप्पाची आता उत्तर पूजा करायची आहे। चला उत्तर पूजा करूया। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णुवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षाय नमः, ओम वासुदेवाय नमः। जय देव जय मंगल मूर्ति, जय जय माते गाना
सदा सर्वदा योग तुझा गणावा, तुझे चरणी देव माझा पडा. उभे शिव नको बोलवंता अनंता, रघुनायका कामा गणेशाचा. कैलासराणा शिवचंद्र मोरी, महेंद्र माता मुक्ती जळाली. कारण्य सिंधू बहुदुःखारी, तुझी शंभो मस्कोन तारी. मोर्या मोर्या मी बालकाने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तुम्हाला कोटी. गणपती बाप्पा मोरया, मोरया. आदि तू देव माझा, जय देव जय देव.
तू रे गणनाथा नेत्र शिरले तुझी वाट पाहता किती अंत पाशी विघ्नहर्ता मधला बुद्धी दे तू गणनाथा जय देव जय देव जय गणराजा सगळा देव आदी तू देव माझा जय देव गणपती आला ना असू द्या आता आई अजून ते काय साफ करत बाहेर अगं बाई तू घेतेस डोक्यावर घेते डोक्यावर घेते बरोबर आहे का भावेश उदा बॅलन्स बघ थोडं पुढे गणपती बाप्पा गणपती बाप्पा उलट बी जरा तू त्या साईडला जाता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तुला काय उलटा काय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तिला उचल बाजूला बाजूला ती वाटी काढून खाली उभी राहा डोक्यावर गणित पाणी आणि पाणी हे निघालंय सगळं गणपती बाप्पा पुढल्या वर्षी गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा
आपले मंदिर आहे हरिहरेश्वरचं. आता इथं आपले गणपती बाप्पा सर्व आरतीसाठी बसवतील इथे आता आरती होईल एक, आणि मग बाकी आरती परत एकदा खालती समुद्रावर येईल आपल्या. आपला बाप्पा मंगल मूर्ती मोरया. तिकडे
चला आपण पण बाप्पांसोबत जाऊया आपण पण पाण्यामध्ये. पाणी फुल भरती आहे. आणि बघा केवढा पूर्ण पाय घेतले. पाय बघा केवढे जात आहेत. पूर्ण पाय जात आहेत खालती. अर्धे जण गेलेत. आपली बाप्पाची मूर्ती कुठे आहे ते बघूया आपण. पाण्यात डुबली अर्धी खाली. बारकी पोरं मजा करत चाललेत पाण्यातून. आपला बाप्पा पण आला आता. प्रतीक कुठे आहे? प्रतीक कुठे गेला? हा झेंडू आहे. प्रतीक मोबाईल कुठे आहे? तुझ्याकडे कसा द्यायलाच नको. हा आपल्या घराच्या बाजूचा गणपती आहे. 5-5 जण उचलले. काकी घेत आहेत गणपती. मोरया मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. इथे एक बसवतील आणि इथे पण आता आरती होईल. वरती आरती झाली तशी इथे खालती आरती होईल. अजून पाठून गणपती येत आहेत. अर्धे गणपती पुढे आले. अर्धे येत आहेत. सर्व आले गणपती का बसतील परत इथे खालती आणि इथे पण परत आरती होईल. गणपती बाप्पा मोरया.
आरती चालू होईल ना तेव्हा सर्व टाक. तोपर्यंत राहू देतो. थोडी लाईन लागली आता लांब लागली. व्याकंबर परिबंधन सुंदर मंदारी पंचांगन मनमोहन वाचे दुष्कारी शकोटीचे बीज वाचे उच्चारी भगोटे रक्रामदास अंतरी. जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा आरती हो आळू आरती हो आळू दुर्गे दुर्गडवारी तुझे संसारी अनाथ माते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारे हारी पडलो आता संकट देवारी. जय देवी महिषासुरवर्णी सुवर्णे सर्वर्णे तारक संजीवनी. जय देवी माता तुझय सेनारी चारी शमले परंतु राबोले कारी सारी विवाद करता पडलो प्रवाही तू भक्ता लागे पाऊस नवलारी. जय देवी महिषासुरवर्णी सुवर्णे सर्वर्णे तारक संजीवनी. जय देवी वदने प्रसन्न होती निद्राशा क्लेशापासून थोडी थोडी मोकाशा मंगळे तुझ वाचून भरपूर विनाशा लिंगाला ब्रह्मकल्पेशा. जय देवी महिषासुरवदनी सुरवर विश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी आली लोटांगण वालीन चारण डोळ्यान माईन. गणपती बाप्पा मोरया मोरया लवकर या. बोलली पाहिजे गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मामा की गणपती तुम्हाला भेटतील पायाखाली. गणपती बाप्पा मोरया मोरया. तिला पकड. थंडी लागेल तर आपण पुन्हा भिजू नको. मग हे करतेस थरथरतेस. बस झालं आता एवढीच भिज.
वॉटरप्रूफ आहे, काय नाही होणार, काय नाही होणार. खारा पाणी आहे ना, खारा पाणी. त्या साईडला जाऊ नको, जाळा आहे इकडे ये. त्या साईडला सोडा. गणपती झाले, एकच होता. काय दोन गणपती आहे. अरे हा, हो. बसलाय तिथं ना, तुम्हाला तिकडनं जाऊया. छान विसर्जन पुन्हा पहिले आंघोळ घालून काढायला गेलो. पक्षी झाडाला दुसरा काय ना झाला तुझा झाला ना. आपल्या बाप्पाचं विसर्जन झालंय. आता बाप्पाचं विसर्जन करून आलोय सगळेजण. तर आता पाटावर इथली आपण जी आरती केलीत मागाशी इथली आपली विसर्जनाची जे पुळण घेतली आहे आपण रात्रीसाठी, ते काय घेतात ते काका सांगतील. ती पुळण घेतलेली आहे आणि ते आपण सातवीने आपण तिकडे ते आरास बनवलेलं असतं, त्या आरासावरती ठेवून त्याची पूजा केली जाईल, आरती केली जाईल आणि मग आपलं बाप्पाचं विसर्जन होऊन समाप्त होईल. म्हणजेच आपल्या रात्रीसाठी ती रात्री पूजा करण्यासाठी ती पुळण घेतलेली आहे ती इथली आहे. तर ती आज रात्रभर त्याची पूजा करायची, रात्रीची आरती वगैरे. नंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपल्या घरावरती पुळण उडवतात. तर याच्यासाठी तर आपला आजचा ब्लॉग इथेच संपतोय. आपण भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये. आज काकांचा आणि पप्पांचा बड्डे पण आहे. केक कापायचा आहे दोघांचा. केक आणलेला आहे. पप्पा पण आले, काका कुठेच काय नाही, त्यांना पण बोलवू केक कापायला. Happy birthday to you. Happy birthday dear Papa Kaka. Happy birthday to you. प्रांजूवर त्याने स्त्रियांकडे बघताय.
ये तो पोपट हो गया।